मित्रांनो, तर काल होती पौर्णिमा आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला मी घरात सत्यनारायणची पूजा करत असते. तुम्हापैकी बरेच लोक हे पूजा करत असतील आणि याची माहिती मला आमच्या इकडे स्वामींचं केंद्र आहे इथून मिळाली. ही पूजा करण्याचे खरंच खूप जास्त फायदे आहेत आणि त्यामुळेच सगळ्यांनीच ही पूजा खरंच केली पाहिजे. आणि मेन म्हणजे ह्या पूजेसाठी काही जास्त साहित्य पण लागत नाही. थोड्या साहित्यामध्ये ही पूजा होते आणि नैवेद्य पण फक्त शिऱ्याचाच करायचा असतो. मित्रांनो, खरंच तुम्ही सुद्धा जर करत नसाल तर ही पूजा करायला सुरुवात करा. कारण जेव्हा आपण देवाची सेवा करू तेव्हा देव आपल्याला नक्कीच भरभरून यश देईल. आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी गेलो होतो तुळशीच्या लग्नाला. आपल्या इकडच्या बघा ना, या सगळ्या जुन्या परंपरा संस्कृती आहेत त्यांचा आता ऱ्हास होत चाललेला आहे, परंतु तरीसुद्धा काही काही ठिकाणी ह्या संस्कृती अजूनही पाळल्या जातात आणि मी त्या भागात आहे याचा मला खरंच खूप अभिमान आहे. आपणच आपल्या या संस्कृती जपल्या पाहिजेत, कारण जर आपण या संस्कृती जपायला सुरुवात केली तरच आपली पुढची पिढी ती जपणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.